फक्त मी जास्त खाते म्हणूनच माझं वजन वाढते असं नाही. अरे मी जाड झाले म्हणून माझ्या मानेभोवती काळं झाले नाही. अंडर आर्म्स काळ्या होत आहेत, इनर साईड ऑफ थाईज काळ्या होत आहेत, माझी कोपरं आणि माझी ढोपरं काळी होत आहेत. ते नॉर्मलाइज नाही आहे. खूप तुम्हाला संधिवातासारखा त्रास होतोय, तुम्हाला ऑटो इम्युन कंडिशन्स येत आहेत, म्हणजे तुम्हाला सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. तुमचे अनहील ट्रॉमाज आहेत, ते हील करायसाठी काहीतरी करायला पाहिजे. खाणं पिणं चुकतंय, झोप रेग्युलर नाही आहे, स्ट्रेस आहे. सो कॅल्शियम डेफिशियन्सी ही मुलींमध्ये प्युबर्टल ऑनसेटमध्ये पण आहे, पाळी यायच्या आधी पण आहे, पाळी आल्यानंतर पण आहे, प्रेग्नन्सीमध्ये आहे, लॅक्टेशनमध्ये आहे आणि मेनोपॉजमध्ये पण आहे. असं सांगतात की अरे दूध पण प्या आणि खजूर पण खा एकत्र, नका खाऊ, ॲब्झॉर्प्शन होणार नाही आहे. खूप वारंवार भूक लागते म्हणून मी खाते. का लागते भूक? पाणी कमी पितेस का? किंवा फायबर खूप कमी जातंय का? किंवा कॅल्शियम आणि आयर्न एकत्र घेतलं जाते आणि ते एकत्र घेतलं त्या दोघांचे ॲब्झॉर्प्शन होत नाही. सो असं नाही आहे की मी 1 महिना सप्लिमेंट घेतलं तर आता मी वर्षभरासाठी सेफ आणि सिक्युअर आहे, नाही आहे. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस हे होतात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या युटरसवर होतोय. आणि कॅन्सरसारखा रोग जर वॅक्सिननी आपण थांबवू शकत असू तर हे वॅक्सिन घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर खूप प्रमाणामध्ये पोटात दुखतंय पिरियडच्या वेळेस तर ते नॉर्मलाइज नाही आहे. मॅम, सुरुवात करताना सगळ्यात पहिला प्रश्न आजचा माझा असा आहे की स्त्रिया आहेत त्या स्वतःची तब्येत याच्याकडे दुर्लक्ष का करतात? तब्येतीकडे ते सगळ्यात शेवटी का बघतात? हा सायकोलॉजिकल पॅटर्न काय आहे या गोष्टीचा? कारण की एक व्यक्ती करताना असं दिसत नाही, मला मोस्टली सगळ्या स्त्रिया असं करताना दिसतात. ओके. बहुतेक करून स्त्रियांमध्ये महत्त्वाचा एक गुण आहे जो त्यांच्यासाठी अवगुण म्हणून ठरतो असं आपण म्हणू शकतो, तो म्हणजे ममत्व. ओके. मातृत्वाची जी भावना असते की आपण दुसऱ्यांची काळजी घ्यावी, दुसऱ्यांना नर्चर करावं, दुसऱ्यांची नरिशमेंट बघावी, ही भावना इतकी इतकी मोठी असते की त्याच्यापुढे स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, स्वतःसाठी काहीतरी करावं, स्वतःसाठी काहीतरी बनवून खावं, ही भावनाच निर्माण होत नाही. आपलं कुटुंब, आपल्या घरातली लोकं, आपला नवरा, आपली मुलं हे काय खातायत, कसं खातायत, कुठल्या पद्धतीने जेवतायत, त्यांच्या खाण्यामध्ये सगळे पदार्थ जातायत की नाही, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत ह्याच्याकडेच फोकस असतो. अजूनपर्यंत माझ्याकडे आलेली कुठलीही महिला पेशंट असं म्हणत नाही की मी माझ्यासाठी हा पदार्थ बनवून खाते. ती मला सांगते की मी डाएट फॉलो करीन जर तुम्ही मला असं डाएट दिलत की जे मी सगळ्यांसाठी बनवते त्यातलं मी काय निवडू शकते. आणि हे असं करणाऱ्या महिलांना एक मॉम गिल्ट म्हणून एक जर शब्द मी ऐकतोय, हो. त्याचा स्पेसिफिक काय अर्थ होतो आणि याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय होतो? म्हणजे न्यूट्रिशन आणि या गोष्टींचा काही सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो का? हो. आता मॉम गिल्ट म्हणजे काय, की ॲज आय सेड, नर्चर करणं ही स्त्रीची एक बेसिक भावना आहे. दुसऱ्याच्यासाठी दुसऱ्याची काळजी घेणं, दुसऱ्याच्या तब्येतीची काळजी घेणं, त्याच्या मानसिकतेची काळजी घेणं. तर हे जेव्हा आपण करतोय किंवा एखादी स्त्री जेव्हा करते, तेव्हा जर चुकून तिच्या मनामध्ये असा विचार आला, की अरे मग मी ना थोडासा, म्हणजे स्पेशली ज्या न्यू मॉम्स आहेत ना, तर न्यू मॉम्सचा काय प्रॉब्लेम होतो, की बाळंतीण झाल्यात, बाळ झालंय, मग बाळाची काळजी पण घ्यायची आहे. पण मग त्यावेळेस वाढलेलं वजन हे सतत सतावत राहतं. मग त्यावेळेस जर ती म्हणाली, की नाही मी बाळाला 1 तास कोणाला तरी सांभाळायला ठेवते, त्यांच्याकडे ठेवते, आईकडे देते, सासूबाईंकडे देते आणि मी जाऊन जिमला जाते. मी एक्सरसाइज करते. तर त्या बाईला ही गिल्ट येतो. कारण अरे मी बाळाला लांब ठेवलंय. पण बाळाला लांब ठेवलंय आणि जर ती स्वतःच्या तब्येतीसाठी काहीतरी करतेय तर ती बाई किंवा ती आई तिची तब्येत चांगली करून घेऊ शकते, जी त्या बाळालाच मदत करणार आहे पुढे जाऊन. ही भावना त्यावेळेस नसते. मी बाळाला लांब ठेवलंय, मी बाळासाठी वेळ दिला नाहीये, मी कुटुंबासाठी वेळ दिला नाहीये आणि मी 24 तास माझ्या कुटुंबासाठी अवेलेबल आहे. ही भावना इतकी डोपामाइन देणारी असते स्त्रियांच्यासाठी, की त्यावेळेस तेच प्राधान्य दिलं जातं आणि हा जो गिल्ट येतो, हा त्याच्यामागचं हे कारण असतं. पण ह्याच्या उपर मी असं नेहमी म्हणते, की जर स्त्रीला असं वाटत असेल, की तिने तिच्या कुटुंबाची सर्वोपरी काळजी घ्यावी आणि त्यांच्यासाठी तिने सतत अवेलेबल असावं, तर तिची तब्येत तिने जपणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्ही येतं. जेव्हा ती एक्सरसाइज करेल, जेव्हा ती चांगलं खाईल, तर तिची मेंटल हेल्थ चांगल्या प्रकारे ती राखू शकणार आहे. सो मग जरी लहान मुलांच्यासाठी किंवा घरातल्या लोकांसाठी जागरणं झाली किंवा काही गोष्टी वेळेवर खाण्यात नाही आल्या, तरीही त्याचं इम्पॅक्ट होणार नाहीये. जर तिने ही आधी काळजी घेतलेली असेल तर. ही काळजी घेणं ही प्राथमिक गरज आहे प्रत्येक स्त्रीची. जसं आपण म्हणतो, की
महात्मा ज्योतिराव फुलांनी काय सांगितलं, की एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल. ओके. तसंच एखाद्या स्त्रीने जर स्वतःची आधी काळजी घेतली, तर ती कुटुंबाची काळजी 500% जास्त पटीने घेऊ शकते. बरोबर. नाही ज्यावेळेस त्या वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला, तर त्यावेळेस कंटिन्यू त्यांच्या डोक्यात विचार येत असतो, की आपण वेळ देऊ शकत नाहीये किंवा बरोबर. त्या तणावात असतात त्या. हां. तर या गोष्टीमुळे कुठल्या काही हार्मोनल चेंजेस होतात का? किंवा त्यांच्या शरीरावरती काय परिणाम होतो? ओके. सो जेव्हा एखादा गिल्ट येत असतो आपल्याला, आई म्हणून किंवा पत्नी म्हणून, त्यावेळेस पहिलं काय होतं माहिती आहे, कॉर्टिसॉल हार्मोन खूप प्रमाणामध्ये तयार होतो. आणि तो कॉर्टिसॉल हार्मोन काय काम करतो, की तो तुमच्या शरीरामध्ये फाईट आणि फ्लाईट सिच्युएशनला मदत करणारा असतो तो. तुम्ही कार्यप्रवण होता. तुम्हाला कार्य चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. पण त्याचबरोबरीने मग तुमचं जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे, ती कॉम्प्रोमाईज व्हायला लागते. मग तुमची पाळी अनियमित होणं किंवा अंगावर खूप जास्त जाणं, थकवा येणं, मूड स्विंग होणं, शुगर क्रेव्हिंग होणं, काहीच न करण्याची भावना होणं, अशा कितीतरी महिला असतात, की जेव्हा त्यांच्या अ, मनामध्ये गिल्ट आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काही स्थित्यंतरं चालू आहेत, त्यावेळेस त्या काय म्हणतात, "आम्हाला एक्सरसाइजच करावासा वाटत नाही. आम्हाला काही चांगलं खावंसंच वाटत नाही." बऱ्याच बायका भांडण झाल्यानंतर जेवण न करणं हे त्यांचं अस्त्र असतं. त्या असं म्हणत नाहीत, की जे भांडण झालं ना, तरी पण मी चारी ठाव जेवते. नाही म्हणत त्या. त्या म्हणतात, "मी जेवणारच नाहीये. मी आज जेवण बंद करणार आहे." आणि हेच समजा एखाद्या पुरुषाशी भांडण झालंय, तर पुरुष म्हणतो, "हां, चला मित्राला म्हणतो, चल चहा पिऊन येऊ नाक्यावर जाऊन." पण बाई काय म्हणते, "मी घरात जेवणार नाहीये." सो ती प्रत्येक वेळेस तिच्या खाण्यावर इम्पॅक्ट करते, तिच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीवर इम्पॅक्ट करते आणि त्याचा परिणाम रक्तातली साखर वाढतीये, केस गळती होतीये, चेहऱ्यावर पिगमेंटेशन येतंय, डोळ्याखाली काळी सर्कल्स होतायत, रक्त कमी होतंय, मन शांत होत नाहीये, खूप थकवा होतोय किंवा झोप अपुरी होते. हे सगळं काही होतं. आणि ज्यावेळेस असं थकल्यासारखं होतंय किंवा झोप अपुरी होते, हं. त्यानंतर ज्यावेळेस मेडिकल चेकअप केला जातो, हां. रिपोर्ट्स नॉर्मल येतात. हां. पण हे सगळं होत असतं. हे कशामुळे होतंय? आता रिपोर्ट्स आपण कुठले करतो? आपण करतो हिमोग्राम. हां, हिमोग्राम काय दाखवतो? एचबी लेव्हल दाखवतो. पण आपण सीरम फेरिटिन लेव्हल चेक करत नाही. सीरम फेरिटिन लेव्हल आपल्याला हिमोग्लोबिनची क्वालिटी दाखवेल. हिमोग्राम आपल्याला फक्त क्वांटिटी दाखवतोय. तर आपल्या टेस्ट करण्याच्या मध्ये पण आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. म्हणजे असं असतं, की तुमचा एम-सी-एच किती आहे? तुमचा एम-सी-व्ही किती आहे? हे पण मॅटर करतं. तुमचं बी12 लेव्हल बऱ्याच वेळा बी12 लेव्हल ही मिड रेंजमध्ये असते किंवा मी असं म्हणेन, जी कमीत कमी लेव्हल आहे ना, त्या लेव्हलच्या पेक्षा थोडीशी जास्त असते. म्हणजे ती खूप जास्त नसते, पण ती थोडीशी जास्त असते. मग असं वाटलं जातं, की "अरे, हे तर नॉर्मल आहे." अरे, पण ती लेव्हल बघायला पाहिजे, की ती जास्तीच्या जवळ आहे, की एकदम समजा तुम्ही -12 आहात आणि -12च्या ऐवजी तुम्ही -10 आहात. असं बघताय, हे बघायला पाहिजे. सो आपण रिपोर्ट रीड कसा करतो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा बायकांच्यामध्ये कॅल्शियम लेव्हलकडे दुर्लक्ष होतं. हं. पण कॅल्शियम लेव्हल तुमची रक्तातली कमी व्हायला खूप वेळ लागणार आहे. पण त्याच्या आधी तुमच्या शरीरामध्ये म्हणजे ऑस्टिओपोरोसिस हे तुमचे 45 नंतर दिसणार आहे. 50शी नंतर दिसणार आहे जेव्हा तुम्हाला मेनोपॉज होणार आहे. पण ऑस्टिओमलेशिया हा तुमच्या आधी होणार आहे किंवा ऑस्टिओपिनिया हा तुमच्या आधी होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होणार आहे. ह्याची टेस्ट केली गेली पाहिजे. आपण युज्युअली टेस्ट करताना आपण अशा वरवरच्या टेस्ट करतो. डीप स्क्रीनिंग करत नाहीये. डीप स्क्रीनिंग केलं गेलं पाहिजे. थकवा येतोय म्हणजे देअर इज अ प्रॉब्लेम. सो तुम्ही फक्त हिमोग्राम चेक केलात आणि एचबी लेव्हल चेक केली, तर तुम्हाला वाटेल की अरे एचबी तर नॉर्मल आहे. सीरम फेरिटिन चेक करा, म्हणजे कळेल की क्वालिटी ऑफ हिमोग्लोबिन चांगली आहे का वाईट आहे. सपोज तुमच्याकडे 10 सैनिक आहेत, ओके दिसतायत मला. पण 10 सैनिकांपैकी जर 8 सैनिक माझे आजारी असतील, लढणारे 2च आहेत. तर माझी तब्येत खराबच असणार आहे. ओके. बरं. पण हे कुठले रिपोर्ट्स करायचे कसं करणार? कारण की जनरली काय होते, काही जर हां. प्रॉब्लेम असला तर आपण डॉक्टरांना कन्सल्ट करतो. हां. ते जे सांगतील ते करतो. डॉक्टर्स विल हेल्प यू आउट, गायनॅक विल हेल्प यू आउट, डायटिशियन्स विल हेल्प यू आउट, की आपण कशा टेस्ट करायला पाहिजेत. म्हणजे जेव्हा तुमचे सिम्प्टम्स दिसतायत, की तुम्हाला थकवा येतोय किंवा तुम्हाला काहीच न करण्याची इच्छा होतीये, असं वाटतं एका जागी बसूनच राहावं, खूप गोड खायची इच्छा होतीये, तर इन्सुलिन रेझिस्टन्स आहे का? हे चेक करायला पाहिजे. झोप ॲडिक्वेट होतीये का? क्वालिटी ऑफ झोप किती आहे? हे चेक करायला पाहिजे. व्हिटॅमिन डी
D3ची लेवल किती आहे हे चेक करायला पाहिजे. मग तुम्ही सप्लिमेंट्स घेताय का आणि नुसतीच तुम्ही सप्लिमेंट्स घेताय आणि काही चेक करत नाहीये असं होतंय का हे चेक करायला पाहिजे. सो मी असं म्हणते की डीप स्टडी ऑफ विमेन हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता समजा बऱ्याचदा महिलांचं एक इमोशनल इटिंग हा हो. एक प्रकार असतो. तसं तुम्ही म्हटलं ते इमोशन मध्ये त्या आता जेवायचं नाही हो. किंवा कधी काय होतं की काही गोड खावंसं. गोड खावंसं वाटतं की जास्त खाण्यात येतं. हे कसं कंट्रोल करायला पाहिजे ओके, ह्याच्या आणि याचा काय इम्पॅक्ट होतो? ओके, आता पहिलं मी सांगते की हे का होतं. ओके, की जेव्हा आपण फूडला आपला कम्फर्ट झोन मानतो, युजली का मानतो, कारण की विमेन आर युजली दे आर व्हेरी क्लोज टू किचन. बरोबर. म्हणजे वर्किंग वुमेन असेल तरी शी इज व्हेरी क्लोज टू किचन. सो फूड इज अ कम्फर्ट झोन. वेनेवर यू ईट एनिथिंग डोपामाइन सिक्रेशन होतं. डोपामाइन हा आपल्या मेंदूमध्येच तळणारा असा हॉर्मोन आहे की जो हॅपी हॉर्मोन आहे. मग तो तेवढ्यापुरती ती आनंदाची भावना निर्माण करतो. ओके, एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल, शारीरिक कष्ट करावे लागतील, तुम्हाला घाम येईल, मग थोड्या दिवसानंतर तुम्हाला एंडोर्फिनची भावना निर्माण होणार आहे. या प्रोसेसला खूप वेळ लागतोय. पण मी असं उचललं आणि असं तोंडात घातलं, याला खूप कमी कष्ट लागतात. मी पॅकेट उघडलं आणि तोंडात टाकलं आणि मला लगेच छान वाटलं. सो ही लगेच छान वाटण्याची भावना डोपामाइनमुळे होते की जी फूडशी रिलेटेड आहे. आणि मग असेच पदार्थ निवडले जातात की ज्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये, ज्याला आपण म्हणूयात मराठीमध्ये चवदार, की याच्यामध्ये खूप मीठ आहे, चटकदार आहेत किंवा खूप साखर आहे, की जे लगेच मेंदूला कनेक्ट करू शकतं. कारलं खाऊन छान नाही वाटत, नाही. चॉकलेट खाऊन छान वाटतं, आईस्क्रीम खाऊन छान वाटतं, पाणीपुरी खाऊन छान वाटतं. का? कारण देर इज अ एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फूड सबस्टन्स विच इज गोइंग टू ट्रिगर युअर ब्रेन. सॉल्ट आहे, शुगर आहे, मैदा आहे, ज्याला पचायला वेळ नाही लागत आहे, पण तो तोंडात गेला की विरघळतोय, छानच वाटणार आहे. भाकरी चावावी लागणार आहे ना आपल्याला खूप वेळेस, मग छान नाही वाटणार आहे. पण बिस्किट खाल्लं की छान वाटणार आहे. क्रीमची बिस्किटं खाऊन छान का वाटतो? मैदा, साखर इतकं पोटात जातं की लगेच छान वाटायला लागतं. आणि मग हे मी सांगितलं, हे त्याच्या मागचं कारण आहे की हे का निवडलं जाते. ओके, आता ते निवडल्यानंतर काय होणार आहे, जेव्हा एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ शुगर शरीरामध्ये येते, तर मग ती काय करते, ती चरबीमध्ये रूपांतरित व्हायला लागते. मग ती चरबी कुठे साठेल? पोटावर साठेल किंवा तुमच्या मांड्यांवर साठेल, हिप्सवर साठेल. सो पेअर शेप्ड ओबेसिटी होऊ शकते किंवा ॲपल शेप्ड ओबेसिटी होऊ शकते. जर व्हिसरल फॅट साठा लागलं तर काय होणार, आपल्या नुसत्या पोटावर चरबी म्हणजे नुसती पोटावर चरबी नाहीये, आतल्या वेगवेगळे जे ऑर्गन आहेत त्याच्या भोवती पण चरबीचा लेअर यायला लागला. मग तुमचा पॅनक्रियाज आहे, त्या पॅनक्रियाच्या भोवती चरबीचा लेअर आला. तुमचं जठर आहे, त्याच्या भोवती चरबीचा लेअर आला. तुमचा इंटेस्टाईन आहे, त्याच्या भोवती चरबीचा लेअर आला. तुमचं लिव्हर आहे, त्याच्या भोवती चरबीचा लेअर आला. लिव्हर भोवती चरबीचा लेअर आला तर तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकतं. तुमच्या पॅनक्रियाज भोवती चरबीचा लेअर आला तर इन्सुलिनला रेझिस्टन्स निर्माण होऊन तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो. तुमच्या आतड्यांच्या भोवती चरबीचा लेअर वाढला तर तुमची आतड्यांची हालचाल मंदावू शकते आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशनमुळे ॲसिडिटी, रिफ्लक्स, GERD किंवा तुम्हाला पाईल्सचा त्रास होऊ शकतो. हे असे ऑर्गनशी रिलेटेड इश्यूज येऊ शकतात आपल्याला. आणि ह्या सगळ्याचा ओव्हरऑल काय परिणाम होतोय, तर बॉडी कंपोजिशनवर परिणाम होतोय. चरबीचं प्रमाण वाढलं, हॉर्मोन्सवर ताण वाढला, हॉर्मोन्स शरीर तेवढं तयारच नाही करू शकत आणि मग येणारा फटीग आहे. आणि हे अल्टिमेटली इट इज गोइंग टू अफेक्ट विमेन हेल्थ. आणि म्हणून आपण जर बघितलं की पूर्वी असं म्हणायचे की मेनोपॉज नंतर हार्ट अटॅक येतात, पण आता तशी सिनारिओ नाही राहिली आहे. आता ॲट द एज ऑफ 30 ऑल्सो विमेन आर हॅव्हिंग कार्डियाक एपिसोड्स. स्ट्रेस आहे, तो रेसिप्रोकेट नीट करता येत नाहीये, त्याला रिस्पॉन्स नीट देता येत नाहीये आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल आहेत. फूड हा एक बेसिक कम्फर्ट आहे, त्याच्यामुळे आपण चुकीचे पदार्थ निवडतो. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण चुकीचे पदार्थ निवडत असतो, काही पदार्थ जास्त खाण्यात येतात, काही कमी खाण्यात येतात, तर त्यावेळेस काही डिफिशियन्सीज असतात. हो. तर मोस्टली आपल्या एक इंडियन डाएटमध्ये तर बघायला गेलं तर कुठले असे काही पदार्थ जे आहेत की जे जास्त आहेत किंवा कमी आहेत, त्यामुळे काय परिणाम होतो आणि मोस्टली इंडियन वुमेनमध्ये कुठल्या डिफिशियन्सीज बघायला मिळतात? ओके, आधी आपण डेफिशियन्सी बद्दल बघूयात. पहिली डेफिशियन्सी सगळ्यात जास्त बायकांमध्ये दिसते ती म्हणजे आयर्न डेफिशियन्सी आणि कॅल्शियम डेफिशियन्सी.
ओके. आयर्न डेफिशियन्सी आहे कारण खाण्यामध्ये प्रोटीनचा अभाव आहे. आयर्न म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की आपण लोह खाल्लं पाहिजे, लोहयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे. ओके. म्हणजे सगळ्यांना मग काय म्हणतात, बीट खा, मग तुम्ही येलो आणि रेड व्हेजिटेबल्स खा किंवा तुम्ही अळीव खा, खजूर खा, अंड खा. हे सगळं तुम्हाला प्रोटीन आणि आयर्न असं देणार आहे. पण जेव्हा लोहाची डेफिशियन्सी आहे, तेव्हा 2 महत्त्वाचे घटक आहेत, प्रोटीन आणि जीवनसत्व क. ह्याच्यावर फोकसच केला जात नाही. नुसत्या आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात. आयर्नची गोळी घेतली की पोट खूप गडबड होते. आयदर कॉन्स्टिपेशन होतं, नाहीतर लूज मोशन्स होतं. बिकॉज आयर्न इज डिफिकल्ट फॉर डायजेशन. तुम्ही इंट्राव्हेनस घेतलं, तुम्हाला रॅश येतेय किंवा तुम्हाला त्याचा परत तुमच्या गटवरच त्याचा परिणाम होतो. सो आयर्न डेफिशियन्सी आहे, लोहाची डेफिशियन्सी आहे, तर काय करावं लागेल? तर प्रोटीन वाढवावं लागेल आहारामध्ये. व्हिटॅमिन सी वाढवावं लागेल, जे तुमच्या आयर्नला ॲब्झॉर्ब करायला मदत करेल. हे दोन्ही होतच नाहीये. एकच गोष्ट फोकस होते, आयर्न डेफिशियन्सी म्हणजे आयर्न घेऊयात. दुसरी महत्त्वाची डेफिशियन्सी दिसते ती म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी. कॅल्शियम डेफिशियन्सी ही लहान मुलींपासून आजीपर्यंत सगळ्यांमध्ये दिसते. मग त्याच्यामध्ये असं होतं की आयर्न डेफिशियन्सीला भर दिला जातोय आणि मग कॅल्शियम घेतलंच जात नाहीये किंवा कॅल्शियम आणि आयर्न एकत्र घेतलं जातंय आणि ते एकत्र घेतलं त्या दोघांचे ॲब्झॉर्प्शन होत नाहीये. ओके. म्हणजे असं असं सांगतात की अरे दूध पण प्या आणि खजूर पण खा एकत्र. नका खाऊ, ॲब्झॉर्प्शन होणार नाहीये. खजुरामधलं आयर्न हे वेगळ्या वेळेस ॲब्झॉर्ब होणार आहे आणि दुधामधलं कॅल्शियम हे वेगळ्या वेळेस ॲब्झॉर्ब होणार आहे. किंवा कॅल्शियम आणि आयर्नची गोळी एकत्र घेऊ नका. कारण का त्याचं ॲब्झॉर्प्शन एकत्र होत नाही. त्या दोघांच्या वेळा वेगवेगळ्या असणं गरजेचं आहे. ह्याच्याकडे बारकाईने आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. सो कॅल्शियम डेफिशियन्सी ही मुलींमध्ये प्युबर्टल ऑनसेटमध्ये पण आहे, पाळी यायच्या आधी पण आहे, पाळी आल्यानंतर पण आहे, प्रेग्नन्सीमध्ये आहे, लॅक्टेशनमध्ये आहे आणि मेनोपॉजमध्ये पण आहे. सो त्यासाठी काय करावं लागेल? कॅल्शियमयुक्त आहार घ्यावाच लागेल. पण त्यासाठी वेट ट्रेनिंग करावं लागेल. वेट ट्रेनिंग नाही केलं तर रक्तामध्ये कॅल्शियम कुठून येतंय? बोनमधलं येतंय. बोनमधलं कॅल्शियम बोनमध्ये राहण्यासाठी वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. सो ह्या 2 महत्त्वाच्या डेफिशियन्सी आहेत बायकांच्या बाबतीमध्ये. ऑफकोर्स व्हिटॅमिन D3, B12 तर येतच आहे त्याच्या मागोमाग. D3 येतंय, D3 ते सगळ्यांनाच आहे. म्हणजे नॉट ओन्ली फिमेल्स, इव्हन मेल्स हॅव व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी. दॅट इज बिकॉज तुम्ही एक्सपोजर टू द सन कमी होतंय. आपण परत एकदा सूर्याच्या तिथे म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये बसणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. सूर्याच्या प्रकाशामध्ये बसणं, पण आपल्या स्किनमध्ये तसे घटक असणं, की जे व्हिटॅमिन डीला तयार करतील. सो तुमचा आहार परिपूर्ण असेल तर स्वतःचं स्वतः शरीर व्हिटॅमिन D3 तयार करेल. नाहीतर तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतील. B12 जर तुमची झोप नीट नाहीये, तुमचं ब्लू लाईट एक्सपोजर जास्त आहे, तुम्हाला स्ट्रेस खूप जास्त आहे, तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, तर तुम्ही B12 कितीही घेतलं तरी B12 हे रोज डिप्लीट होणार आहे. कारण का B12 हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे, जे तुमच्या घामातून, तुमच्या युरिनमधून, तुमच्या फिकल मॅटरमधून बाहेरच पडणार आहे. सो असं नाहीये की मी 1 महिना सप्लिमेंट घेतलं, तर आता मी वर्षभरासाठी सेफ आणि सिक्युअर आहे. नाहीये. यू हॅव टू कीप ऑन रीचेकिंग इट. कारण ते वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. आणि याला सो काही आणि याला काही सप्लिमेंटचा पर्याय आहे का, की आहारात काही बदल करायला पाहिजे जसं आयर्न आणि कॅल्शियमसाठी? हां, आहारामध्ये मी असं म्हणेन की लोहासाठी तर आपण लोहयुक्त पदार्थ घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये खजूर आहे, अळीव आहेत, काळ्या मनुका आहेत, सुके अंजीर आहेत, पालेभाज्या आहेत, या सगळ्याचा वापर करायचा. प्रोटीन्स वाढवायची. त्याचबरोबर जीवनसत्व क युक्त आवळा असेल. आपल्याकडे आवळ्याला एक म्हणजे आपण म्हणूयात की अमृत आहे आपल्यासाठी. आवळा हा आपल्याला 12 महिने जीवनसत्व क प्रोव्हाईड करू शकतो. त्याचबरोबर पेरू आहे, संत्रा आहे, मोसंबा आहे ह्याचा समावेश करायचा, की जे आपल्याला जीवनसत्व क देतील. B12 साठी फर्मेंटेड फूड्स आहेत, की जे आपल्याला थोडं B12 त्याला मदत करतील. B12 हे युजुअली नॉन-व्हेज जे ओरिजिनचे पदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतं. सो त्याचाही वापर करू शकता. तुमच्या आहारामध्ये दही घ्या. दह्यापासून तुम्हाला B12 थोडं मिळायला मदत होईल. जर गरज असेल तर सप्लिमेंट्स ही घेणं गरजेचं आहे. कारण का सप्लिमेंटचा अर्थ असा होतो, की तुमचं खाणं तुम्ही पूर्ण केलंय, पण तरी पण डेफिशियन्सी राहतीये. सो इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द फूड, सो यू कॅन ॲड दॅट. आणि मी म्हटल्याप्रमाणे व्हिटॅमिन डी तुम्ही ऑफकोर्स तुम्ही हे बदल तर कराच, पण जर गरज असेल तर तुम्ही सप्लिमेंट पण घ्या. एक आयडियल रुटीन जर सजेस्ट करायचा झाला कुठल्याही स्त्रीला, तर तो काय असेल? बऱ्याच वेळा स्त्रियांचं उठल्यानंतरचं रुटीन असतं, की आम्हाला खूप काम आहे, आम्हाला डबा बनवायचा आहे, आम्हाला ऑफिसला जायचंय, आम्हाला आमच्या मुलाला शाळेत पाठवायचंय. तर त्यावेळेस आम्ही ब्रेकफास्ट स्किप करतो.
हे अजिबातच नाही करायचं. हँडफुल ऑफ थिंग्स यू कॅन कीप इट नियर टू युअर किचन प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना तर तुम्ही नट्स अँड सीड्स खा, तुम्ही एखादं केळं खा, तुम्ही खजूर खा, तुम्ही काळ्या मनुका खा, ज्या तुम्हाला बनवायच्या नाहीयेत, ज्या तुम्ही बनवलेल्याच तुमच्यापाशी असतील, रेडीमेड असतील त्या तुम्ही फक्त खायच्या आहेत. म्हणजे तुम्ही डबा बनवताना, मुलांना आवरताना, शाळेत पाठवताना, ऑफिसला जायच्या आधी जे काही असेल ते तुम्ही हे नक्की करू शकाल. तर हे पहिली गोष्ट, दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीनी न करता तुम्ही हे करा. दुसरी गोष्ट, तुम्ही काहीही झालं तरी तुमच्या पाण्याच्या इंटेककडे दुर्लक्ष करू नका. बरेच वेळा असं होतं की पाण्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. सो जेवढं डिहायड्रेशन असेल तेवढा ब्रेन फॉग येतो. मग आपण कन्फ्यूज होतो. बॉडी गेट्स कन्फ्यूज बिटवीन हंगर अँड थर्स्ट. मग शरीराला कळत नाहीये भूक लागली का तहान लागली आहे. मग काय होतं, भूक सारखं खाणं होतं, पण ऍक्च्युली तहान लागलेली असते. सो पाण्याकडे लक्ष द्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सीझनल फ्रूट कंपल्सरी तुमच्या आहारात ठेवा. या 3 बेसिक गोष्टी तरी खराच करा, काही झालं तरी. बेसिक फ्रूट चावून चावून खायचंय. तसं मी ज्यूस काढते, मग मी त्याची स्मूदी बनवते, काही करायचं नाही. नो तामझाम. आणि एक वर्किंग वुमनने करायलाच पाहिजे अशा काही गोष्टी? वर्किंग वुमननी करायला पाहिजे म्हणजे मील प्रेप. म्हणजे आठवड्यालाच तुमचा मीलचा प्रेप आधी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे मग दिवसाची सुरुवात करताना खूप त्याचं प्रेशर येणार नाहीये. म्हणजे सोमवार ते शुक्रवार तुम्ही काम करताय, तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही काय काय तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. मील प्रेप करणं म्हणजे मग त्यासाठी तुमचं रॉ पॅन्ट्री सेट करणं असेल, किंवा ड्राय पॅन्ट्री सेट करणं असेल, की त्याच्यामध्ये साठवणुकीचे पदार्थ असतील. त्याच्यामध्ये तुम्ही फॅमिलीला इन्व्हॉल्व करू शकता. फॅमिली बरोबर तुम्ही मेनू डिसाईड करू शकता, जो परिपूर्ण असला पाहिजे. प्रत्येकाच्या गरजेनुसार असला पाहिजे. म्हणजे लहान मुलांच्या वाढीच्या वयामध्ये गरज वेगळी आहे, मोठ्या माणसांमध्ये गरज वेगळी आहे, आजी-आजोबांची गरज वेगळी आहे, स्त्रियांची स्वतःची गरज वेगळी आहे, त्यांच्या पिरियड्सच्या आधीमध्ये ह्याची गरज वेगळी आहे. ह्या सगळ्याचा विचार करून पॅन्ट्री सेट करणं आणि मील प्रेप करणं. त्याच्यामध्ये कंटाळा करून चालणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ॲज आय सेड, काही सप्लिमेंट जर तुम्हाला गरजेची आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये नॉन निगोशिएबल असाल. त्याच्यामध्ये टंगळ-मंगळ करून चालणार नाही. तुम्ही मुलांना गोळी त्या-त्यावेळेस देता की नाही? मुलांना सांगितलं की "अरे, ताप आलाय, तू ह्याला सकाळी 1 डोस, दुपारी 1 डोस आणि रात्री." समजा रात्री 11 वाजता 1 डोस द्यायला सांगितलं असेल, तर प्रत्येक आई उठते आणि 11 वाजता डोस देते. अजूनपर्यंत असं झालं नाही की आई म्हणाली की "चल जाऊ दे, आता उद्या सकाळीच देते." असं झालं नाही. पण अशा आया हेही करतात की डॉक्टरांनी कॅल्शियमची गोळी सांगितली का "जाऊ दे, आता 2 दिवस नाही घेतली." हे होतंय. तर स्वतःच्या सप्लिमेंटकडे अजिबातच दुर्लक्ष करायचं नाहीये. आणि मी असं म्हणेन की किमान 3 खाणी तरी तुम्ही फोकस करून तुमच्यासाठी करायची आहेत दिवसभरातली. सो त्यावेळेस ना टीव्ही बघायचा आहे, ना मोबाईल बघायचा आहे. छान जेवणाकडे बघून 5 सेन्स ऑर्गन्सचा वापर करून, विचार करून जेवणाकडे बघायचं आहे. सो मी आज ब्रेकफास्ट स्किप केला. मग माझी मीटिंग जास्त वेळ लांबली आहे, म्हणून मग मी जेवणच स्किप केलं. स्किपिंग इज नॉट द सोल्युशन. इझी मील्स ठेवा. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय. तुम्ही पोळीचे रॅप करून घ्या, रोल घ्या, भाताचा एखादा प्रकार घ्या, की ज्याच्यामध्ये तुम्ही भाजी टाकली आहे, त्याच्यामध्येच तुम्ही प्रोटीन काहीतरी टाकलंय. त्याच्यामध्ये तुम्ही डाळ टाका किंवा तुम्ही स्प्राउट्स टाका, पनीर टाका, टोफू टाका, अंडं टाका, चिकन टाका. जेणेकरून तुम्हाला फायबर पण मिळेल, प्रोटीन पण मिळेल आणि कार्ब्स पण मिळतील. सो तुम्हाला तुमचा दिवस माहिती आहे. तुमचा दिवस माहिती आहे, तो तुम्ही तसा प्लॅन केलात, तर तुम्हाला तो एक्झिक्यूट करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही अंधारात ठेवलं स्वतःला, की "अरे, ठीक आहे, बघू, काहीतरी निवडू." नाही. 3 मील्स, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सॉर्ट करा. तुम्ही ती प्लॅन करून ठेवा. तुम्हाला ईझी ऑप्शन्स मिळतील. मी म्हणते ठीक आहे, मला काही बनवायला पण जमलं नाही. बाहेर गेल्यानंतर माइंडफुल ईटिंग करा. बाहेरचे पदार्थ हॉटेलिंग करताना पण तुम्ही तुमच्या हेल्थच्या दृष्टीने पदार्थ निवडू शकता, की ज्याच्यामध्ये खूप तळलेले नाही आहेत, खूप प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले पदार्थ नाही आहेत, ज्याच्यामध्ये प्रोटीन मिळेल, ज्याच्यामध्ये कमीत कमी प्रोसेसिंग केलेलं असेल, ज्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये ड्रेसिंग्स वापरलेली नसतील, असे पदार्थ निवडा. इफ देर इज अ वे, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट वे, देन यू हॅव टू टेक एफर्ट्स. एफर्ट्सशिवाय काही नाही होणार. कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करेल हे होणार नाहीये. बरोबर. आणि बऱ्याचदा असं होतं की काही काम करायचं म्हटलं किंवा स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटलं, तर काही ना काही काम घरचे येतात, हो, तर ते टाळता येत नाही. बरोबर. तर नाही म्हणणे हे त्यांच्या हेल्थसाठी किती गरजेचं आहे? 500% गरजेचं आहे. म्हणजे नाही म्हणणं हे आपल्याला अवघड का जातं? कारण का आपणच कन्व्हिन्स नसतो
हं. ही गोष्ट मी करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीला मीच कन्व्हिन्स नाही. म्हणजे तू मला आत्ता जर म्हणालास, की आपण असं करू, आपण सलग 3 दिवस रात्री जागे राहूयात आणि आपण कामं संपवूयात. तर मला मला हे ठामपणे सांगता येतं, की नाही बुवा मला हे जमणार नाही. कारण मला ना मी झोप नाही घेतली, की मला ॲसिडिटी होते. मग माझं डोकं दुखतं, मग मला उलटी होते. हे मी कन्व्हिन्स आहे ना. बरोबर. तर मी तुला सांगू शकते ठामपणे नाही. आपण कुठलीही गोष्ट ठामपणे नाही म्हणू शकत नाही, कारण आपण ऑलरेडी कन्व्हिन्स नसतो त्या गोष्टीला. तर आधी स्वतःला कन्व्हिन्स करायचं आहे, की मी हे गोष्ट करते कारण ही माझ्यासाठी बेनिफिशियल आहे आणि हे नॉन निगोशिएबल आहे. तर नाही म्हणायला सोपं जाईल. फर्स्ट थिंग इज ॲक्सेप्टन्स, की मी हे करतेय, हे मी माझ्यासाठी करते आणि ह्याच्यामुळे माझ्या तब्येतीला हे फायदे होतात. सो मी झोपतेय कारण मी माझ्या तब्येतीसाठी झोपतेय. मी हे खातेय कारण का मला ह्याच्याने पोषण मिळणार आहे आणि मग मी छान काम करू शकणार आहे. मी सप्लिमेंट्स घेतेय कारण मला डेफिशियन्सी नको आहेत आणि माझं आरोग्य मला नीट राखायचं. सो इट इज दॅट इझी. ॲज आय सेड, यू हॅव टू ॲक्सेप्ट की ह्याची मला गरज आहे. तुम्ही कन्व्हिन्स असाल, तुम्ही दुसऱ्याला कन्व्हिन्स आरामात करू शकता. मग हे त्यांचं झालं. पण घरातील जे बाकीचे सदस्य आहेत, त्यांनी काय मदत करायला पाहिजे? त्यांनी काय असे हेल्प करायला पाहिजे, की त्या स्त्रीच्या आरोग्यावरती त्याचं एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल? ओके. सो जेव्हा हे मदत पाहिजे आहे, हे जेव्हा वाटतंय, तेव्हा पहिली गोष्ट ॲज आय सेड, मील प्रेपिंग इज अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट ऑफ स्पेंडिंग टाईम टुगेदर. ओके. म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपण सिनेमाला गेलो तर आपण फॅमिली टाईम स्पेंड केलाय किंवा आपण बाहेर नाटकाला गेलो तर आपण फॅमिली टाईम स्पेंड करताय किंवा आपण व्हेकेशनला गेलोय तर आपण टाईम स्पेंड केला एकत्र. असं नाहीये. दर आठवड्याला एकत्र सगळ्यांनी बसून ह्या पुढच्या आठवड्यामध्ये मी काय खाणार आहे, हे पण टाईम स्पेंडिंग आहे. दिस विल क्रिएट बॉन्ड. जर तुम्ही ग्रोसरी आणायला गेलात, मुलांना घेऊन गेलात, नवऱ्याला घेऊन गेलात, तर तो पण फॅमिली टाईम होऊ शकतो. कारण तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याचा विचार करून, चवीचा विचार करून, आवडी-निवडींचा विचार करून भाजी आणणार आहात. ओके. त्याचबरोबरीने तुम्ही जेव्हा सुपरमार्केटला जाताय, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून जा. मग तुम्हाला गोल्स ठरवता येतील, की ओके, मी असं अजिबातच म्हणत नाही, की सगळ्यांनी सतत हेल्दी खावं. अजिबातच नाही. 80 टाइम्स ईट हेल्दी, 20 टाइम्स इंडल्ज. इंडल्ज करताना, रॉंग चॉईसेस करताना माइंडफुली करा. म्हणजे मग मी आज सकाळी उठल्यानंतर फ्रेंच फ्राईज खातोय, मी दुपारी पिझ्झा खातोय, मी रात्री बर्गर खातोय, मी अजून परवा दिवशी मी अजून काहीतरी खातोय. हे असे सगळे सलग चुकीचे चॉईस करण्यापेक्षा मला हे 4 चॉईसेस करायचे आहेत. हे मी सगळ्यांच्या बरोबर बसून ठरवलेत आणि मग मग मी आठवड्यातला 1 दिवस हा पदार्थ खाईन, त्याच्या पुढच्या आठवड्यात मी तो पदार्थ खाईन, त्याच्या पुढच्या आठवड्यात मी तो पदार्थ खाईन, असं मी निवडू शकतो. सो डिस्कशन्स होतील, कम्युनिकेशन्स होतील, फॅमिली टाईम हा असेल. फॅमिली टाईम हा कुठल्याही स्क्रीनची मदत न घेता कम्युनिकेशननी होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये स्वयंपाक कसा करायचा, ग्रोसरी कुठून आणायची, भाजी कुठली आणायची, चिरायची कशी, ठेवायची कशी, इथपासून सगळं काही आहे. सो हे सगळ्या फॅमिलीनी एकत्र येऊन करायला पाहिजे. ज्याच्यामुळे एखाद्या स्त्रीला छान वाटू शकेल, एखाद्या स्त्रीला असं वाटेल, की मी एकटीच नाही, माझी फॅमिली पण मला मदत करते. ओके. आणि हे जसं कुकिंगच्या बद्दलचं मी सांगितलं, तसंच मी अजून एक सांगेन, की एकत्र मिळून काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. वॉकला जा, स्विमिंगला जा, सायकलिंगला जा, ट्रेकिंगला जा. काहीतरी खेळ खेळा. पिकर बॉल खेळा किंवा काय पाहिजे ते खेळ खेळा. बौद्धिक खेळ खेळा. बसून एका जागी खेळ खेळा. पण दिस विल क्रिएट हॅपी बॉन्डिंग. कारण हा एक असा टाईम असेल, की जिथे फॅमिली बॉन्ड तयार होईल. तिथे एकमेकांना हे आपण व्हॅलिडेशन देतोय, की हां, आपण एकत्र टाईम स्पेंड करतोय आणि आपण काहीतरी छान करतोय टू नर्चर फॅमिली. सो ह्या 2 गोष्टी ट्रस्ट मी जर बायकांनी करायला चालू केलं आणि त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी सपोर्ट केला, तर कुटुंब सशक्त आणि मी असं म्हणेन सशक्त आणि त्याचबरोबर स्ट्राँग बॉन्ड दोन्ही होऊ शकेल. म्हणजे याच्यात ज्यावेळेस त्या कुटुंबाचं ज्यावेळेस असं ठरवलं जाते, की हे खायचंय किंवा हे आणता येईल किंवा हे आणायला पाहिजे, ते सोबत वेळ घालवता येईल. त्यात एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, की मुलांच्या ज्या खाण्याच्या सवयी असतात, हो. त्या ठरवताना. कारण की जसं की पिझ्झा, बर्गर म्हणजे हे चॉईसेस असतात त्यांच्यासाठी. पण त्यांना हेल्दी खाण्याच्या सवयी कशा लावता येईल? ॲज आय सेड, आता आपण असं नाही म्हणू शकत, की तुम्ही हे खायचंच नाहीये. ओके. कारण का बाहेर प्रलोभनं खूप आहेत. आजूबाजूला जर त्यांचे मित्र-मैत्रिणी जर हे सगळं खातायत, तर आपल्या मुलांना वाटणारच आहे, की हे खायचंय. ओके. सो नाही म्हणण्यापेक्षा ते कधी-कधी निवडावं ह्याच्याबद्दल डायलॉग आणि डिस्कशन झाली पाहिजे.
ओके. म्हणजे एखादी गोष्ट करू नको, शट डाऊन म्हटलं की ती शट डाऊन होत नाही, ती जास्त करावीशी वाटते. मी जर म्हटलं की नाही तू कधीच वडापाव नाही खायचास, तर तू म्हणशील मला खायचा आहे, मला वाटतो खायचा, बरोबर. पण मी जर तुला म्हटलं की असं करूयात का, की अरे पावसाळा आला, मग आपण एक दिवस ठरवूयात, आज आपण वडापाव खायला जाऊयात किंवा घरी करूयात. मग घरी करूयात तर कोण मला काय मदत करतंय का? मला कोणीतरी बटाटे, माझा छोटा मुलगा आहे, मला बटाटे सोलून देतोय. माझा नवरा म्हणतो की "हां, ठीक आहे, तळायला मी उभा राहतो." This will create bond. आणि स्टिल यू विल चीट अँड यू विल चीट सेन्सिबली अँड यू विल बी माइंडफुल. सी ऑप्शन्स निवडताना आपण असे निवडावेत की जे आपल्याला आनंद देणारे असतील आणि आपल्या जिभेला पण मजा देणारे असतील. सो ॲज अ सेड, सगळे चुकीचे पदार्थ एका दिवशी कशाला निवडायचे? आपण लिहून काढूयात. मी म्हणीन प्रत्येक स्त्रीनी तिच्या घरामधल्या किचनमध्ये एक बोर्ड ठेवावा. बोर्डवर लिहावं, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ह्याच्यामध्ये काय काय पाहिजे? प्रत्येकाने त्याच्यामध्ये चॉईसला पेन ठेवावं. प्रत्येकाने तुला काय वाटतं? मला काय वाटतं? मला वाटतं मी पाणीपुरी खावी. तुला काय वाटतं? तुला काय खावंसं वाटतं? तू लिही ना तिथे बोर्डवर. आपण ते डिसाईड करू कधी खायचं ते. ह्याच्याने मज्जा येणार आहे. आपल्याला काय वाटतंय माहितीये, फक्त हॉटेलिंग करून आणि बाहेर जाऊन आणि व्हेकेशन्स करूनच मजा येणार आहे असं नाहीये. दीज आर दी स्मॉल जॉयज आणि दे विल गिव्ह यू लॉट ऑफ हॅपीनेस अँड गुड हेल्थ. आता न्यू रिचनेस इज हेल्थ. बरोबर. हां, म्हणजे तुझ्याकडे किती रुपयाची एफ-डी आहे ह्याच्यापेक्षा तुझे ब्लड रिपोर्ट किती नॉर्मल आहेत हे इम्पॉर्टंट आहे. तुझ्याकडे किती गोल्ड आहे किंवा डायमंड आहे ह्याच्यापेक्षा तुझी बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज किती कमी आहे हे इम्पॉर्टंट आहे. तुझी लॉन्जिव्हिटी त्याच्यावर अवलंबून आहे. तुला जर दीर्घायुष्य पाहिजे तर तुला ते बेड रिडन पाहिजे का तुला ते छान लाईफ असणारं पाहिजे ज्याच्यामध्ये तू मज्जा करतोयस, बाहेर जातोयस, लोकांना भेटतोयस, काहीतरी समाजासाठी चांगलं करतोयस, फॅमिलीसाठी चांगलं करतोयस असं पाहिजे. सो हे डिसाईड करण्यासाठी काही नियम आणि एक मी ना पूर्वी ना चित्रलेखा नावाचं एक मासिक यायचं. त्याच्यामध्ये एक ओळ असायची. ते सुविचार असायचे म्हणजे म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. हे वाक्य होतं आणि आय लव्ह इट आणि वी कॅन अप्लाय इट हिअर. स्वातंत्र्य आहे मला. मी काय पाहिजे ते खाऊ शकतो. मी थाई क्युझिन खाऊ शकतो, मी लेबनीज खाऊ शकतो, मी वडापाव खाऊ शकतो, मी बिर्याणी खाऊ शकतो, मी सगळं खाऊ शकतो. पण आय हॅव टू मेक अ चॉईस. मी आठवड्यात समजा 8 वेळेस नीट खातोय, तर मी 2 वेळेस वाईट खाऊ शकतो. असं कुठलंच अमेरिकन डायटेटिक सायन्स म्हणा किंवा स्पोर्ट्स न्यूट्रिशनचं कुठलंच कोणी असं म्हणत नाही की तुम्ही रोज एक्सरसाइज करा. तुम्ही आठवड्यातून किमान 4 ते 5 तास व्यायाम करायचा. किती तास होतात आठवड्याचे? त्याच्यामध्ये 5 तास स्वतःसाठी, स्वतःच्या लंग्ससाठी, स्वतःच्या हार्टसाठी, स्वतःच्या मसल्ससाठी, स्वतःच्या जॉईंटसाठी आपण काढू शकत नाही आहोत का? काढू शकतोय. ते नक्की काढायला पाहिजे. बरोबर. पण आता समजा घर सांभाळताना, कामं सांभाळताना, सगळ्यांची मनं सांभाळताना, बाहेरचं काम सांभाळताना, मुलांना सांभाळताना त्यावेळेस बर्नआउट होतंय. हो. तर ते बर्नआउट कसं ओळखायला पाहिजे आणि त्याचा काय परिणाम होतो? ओके. बर्नआउट होतं कारण आपण आउटसोर्स करत नाही. बायकांना सगळं मीच करते हे पाहिजे असतं. मला वाटतं भाज्या पण मीच आणाव्यात, चिराव्यात पण मीच, स्वयंपाक पण मीच करावा, डबे पण मीच भरावेत, घर पण मीच आवरावं, भांडी पण मीच घासावीत आणि सगळ्या गोष्टी मीच कराव्यात. कारण मी त्या करायला पाहिजेत. असं आपलं वायरिंग आहे आपल्या मनामध्ये झालेलं. कंडिशनिंग आहे आपलं तसं. मग बर्नआउट येतं. आणि बर्नआउट का होतं? अरे मी एवढं सगळं करतेय पण मला कोणी अप्रिशिएटच नाही करत आहे. कारण मुलांच्या समोर किंवा कुटुंबासमोर असं होतं की ही एवढं सगळं काम करते आणि मग तिला चिडचिड होते. मग तिला राग येतो. काय सारखी चिडलेलीच असते आई. सारखी काय वैतागलेली असतेस तू असं नवरा म्हणतो. सो बर्नआउट व्हायचं कारण हे आहे. एक आउटसोर्स न करता येणं. दुसरी गोष्ट नो अप्रिसिएशन. अख्खं कॉर्पोरेट जग फक्त आणि फक्त अप्रिसिएशनवर चाललंय. तुम्हाला काहीतरी पर्क्स द्यावे लागतात, तर तुम्हाला मोटिव्हेशन मिळतं. व्हाय कांट वी अप्लाय दिस ॲट होम? एखादं छोटंसं कार्ड जर मुलांनी आईला लिहून दिलं किंवा आईने मुलांना लिहून दिलं, छान घर आवरलंय आज. तिने म्हटलं, छान वाटणार आहे. मग तू म्हणशील की पूर्वी असं नव्हतं. पण पूर्वी बऱ्याच काही गोष्टी नव्हत्या ज्या आता आहेत. बरोबर. डिजिटल क्रांती तेवढी नव्हती झालेली. आता झाली आहे ना. पूर्वी आपल्या भावनांना नाव देता येत नव्हतं. आता आपल्याला गॅसलाइटिंग माहितीये किंवा आपल्याला कोल्ड शोल्डर माहितीये. आपण त्याला फ्रेमिंग करू शकलो ना. ह्या भावना पूर्वी नव्हत्या का? होत्या.
पण त्यांना शब्द सापडत नव्हते. आता इतकं इतकं छान जग बदलतंय आणि इतकं छान प्रगत होतंय, तर आपल्याला आपल्या भावनांना पण शब्द मिळायला लागलेत ना मांडायला. बरोबर. So we need appreciation. Females need appreciation. Everyone needs appreciation. Not only females. Even males need appreciation. म्हणजे माझ्याकडे काल एक पेशंट आला होता की ज्यांनी मला असं सांगितलं की माझ्या बायकोचा आता मेनोपॉज चालू आहे. त्याची थोडीशी चिडचिड होतीये, म्हणून मग मी जी काही कच्ची भाजी चिरायची किंवा कच्चं काम आहे ते सगळं मी करतोय. बोथ ऑफ देम आर वर्किंग. दे आर वर्किंग ॲट व्हेरी हाय पोझिशन. पण तो ताक करतोय, भाज्यांचं सॅलड बनवतोय आणि फळं चिरून देतोय. व्हॉट एल्स यू नीड इन लाईफ, राईट? बर्नआउट होणं हे स्वाभाविक आहे, कारण ते प्रत्येक स्त्री वर्षानुवर्ष करत आलेली आहे. हे खूप स्वाभाविक आहे. पूर्वीच्या काळी ना अ, नदीवर जाऊन धुणं धुवायची पद्धत होती. का? म्हणजे ऑफकोर्स पाणी तिथे होतं म्हणून. पण जेव्हा नदीवर जायचे ना, तेव्हा शेजारच्या पाजारच्या बायकांना घ्यायचे, की "चल गं, तुझं पण धुणं धुऊयात." मग ते धुणं धुता-धुता गप्पा मारल्या जायच्या. एकमेकांची सुख-दुःख सांगितली जायची. ती वॉश आउट होऊन जायची. येताना मन हलकं असायचं. ते बर्नआउट नव्हतं. बर्नआउट कधी चालू झालं, की सगळं मनात ठेवा, एकटं राहायचंय, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहायचंय, आजूबाजूला कोणीच नाहीये, मैत्रीण नाहीये. मग काय? मग हे होतंय. 2च गोष्टी करायच्यात. एक, आउटसोर्स करा, सांगा, मदत मागा, आस्क फॉर हेल्प. इट इज ओके. काही त्याच्यात गुन्हा नाहीये, त्याच्यात काही गिल्ट घ्यायचा नाहीये, की मला मदत पाहिजे. मी आज स्वयंपाक करतेय, मी तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवतेय, प्लीज मला ही मदत पाहिजे. काही त्याच्यात गुन्हा नाहीये. त्याच्यात काही वाईट वाटून घ्यायचं नाही, कुठलाही गिल्ट ट्रिपवर जायचं नाही, की अरे मी मदत मागितली आहे. एकदम बेफिक्र होऊन मदत मागायची, मला मदत पाहिजे. मला हे केलं ना, की माझी हेल्प ही होईल आणि मी अजून छान प्रॉडक्टिव्ह होऊ शकेल. दुसरी गोष्ट, थोडंसं ॲप्रिसिएशन. आणि ॲप्रिसिएशन इज रिक्वायर्ड फॉर एव्हरीवन. एव्हरीवन. बर्नआउट येणार नाही. आणि हे सगळं बघताना जर कुठले आजार आहेत आणि असे दुर्लक्ष केल्या जात आहेत, स्पेसिफिक कुठले आजार आपण दुर्लक्ष नाही केल्या पाहिजे? कारण आता जसं बघितलं, HPV वॅक्सिन आत्ताच गव्हर्नमेंटनी फ्री केलेली आहे, केलंय. सगळ्यांसाठी कंपल्सरी करतायत. हो. तर पहिलं तर ते कशासाठी आहे ओके. आणि असे कुठले आजार आहेत की जे दुर्लक्षित होत आहेत आणि ते करायला नाहीच पाहिजे? अर्ली सिम्पटम कसे डिटेक्ट करायला पाहिजे? ओके. आता मध्ये मी एक कॅम्प घेतला होता, तर त्याच्यामध्ये मी जाणवलेले प्रश्न सांगते. तर एक, अंगावर जाणं हे इतकं नॉर्मलाइज केलंय, की हां, आम्हाला 10-10 दिवस अंगावर जातंय. त्यात काय एवढं? आमची पाळी दर महिन्यात आम्हाला 2दा येतेय. ठीक आहे, सगळ्यांचीच येते, असं नाहीये. ओके. एखादी गाठ असणं, त्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला स्पर्श करताय का? ह्याचा विचार करायला पाहिजे. कारण का तुम्ही आधी स्वतः चेक करायचंय, मग तुम्ही डॉक्टरांकडे जाणार आहात ना. त्या कॅम्पमध्ये आम्हाला जाणवलं, की जवळपास एवढी एका लिंबा एवढी गाठ आहे, त्या बाईच्या लक्षातच आली नव्हती. कळलंच नव्हतं. का? तर मी जाडी आहे. ओके, फाईन, दॅट्स ओके. पण गाठ आहे म्हणजे तू स्वतःला कधी तू चेकच नाही केलंस ना म्हणजे. सो आपल्याला हे टाळायला पाहिजे. अंगावर जाणं हे नॉर्मलाइज नाहीये. खूप थकवा येणं हे नॉर्मलाइज नाहीये. चिडचिड होणं हे नॉर्मलाइज नाहीये. अचानक वजन वाढणं नॉर्मलाइज नाहीये. वजन वाढणं म्हणजे तू खूप खातेस. हा एक सर्वसामान्य नियम आहे. असं नाहीये. थायरॉइडचं माल फंक्शनिंग होतंय का? इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेव्हल चेंज होतीये का? रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवर काही एक्सेसिव्ह लोड नाहीये ना? ह्याचा विचार केला पाहिजे. फक्त मी जास्त खातेय म्हणूनच माझं वजन वाढते असं नाहीये. ओके. त्याचबरोबरीने इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय का? मानेभोवती काळं झालंय. अरे मी जाड झाले म्हणून माझ्या मानेभोवती काळं झालंय. नाही. अंडर आर्म्स काळ्या होतायत, इनर साइड ऑफ थाईज काळ्या होतायत, माझी कोपरं आणि माझी ढोपरं काळी होतायत. ते नॉर्मलाइज नाहीये. त्याच्या मागे काहीतरी शरीर सांगतंय, तुम्ही ऐका. तुमचे अचानक खूप तुम्हाला संधिवातासारखा त्रास होतोय. तुम्हाला ऑटो इम्युन कंडिशन्स येतायत म्हणजे तुम्हाला सायकॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. तुमचे अनहील्ड ट्रॉमाज आहेत, ते हील करायसाठी काहीतरी करायला पाहिजे. डायबिटीज होतो. डायबिटीज का होतो? डायबिटीज काय फक्त इन्सुलिन रेझिस्टन्स झालाय आणि इन्सुलिन कमी पडते म्हणून डायबिटीज होत नाहीये. खाणं-पिणं चुकतंय, झोप रेग्युलर नाहीये, स्ट्रेस आहे. हे सगळे आजार होतायत. ह्या सगळ्या आजारांच्या मागे ही कारणं आहेत आणि छोटी-छोटी कारणं असतात. मी ॲज आय सेड की इतकी छोटी कारणं आहेत.
खूप वारंवार भूक लागते म्हणून मी खाते. का लागते भूक? पाणी कमी पितेस का? किंवा फायबर खूप कमी जातंय का? असा विचार करायला गेला पाहिजे. सो हा असा ॲज अ थर्ड पार्टी विचार करायला पाहिजे. असं मी किंवा तू असा विचार नाही करायला पाहिजे. मी माझ्या जागीच आहे, पण मी तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने माझ्याकडे बघतेय. मी कॉलेजमध्ये असताना अशी दिसायचे आणि मी आता अशी दिसत नाही. काय मला 2 मुलं झाली आहेत. ओके. मी असं म्हणतच नाही की तुम्ही तसंच दिसलं पाहिजे. पण तुमची एनर्जी लेव्हल चेंज होतेय तर विचार करायला पाहिजे. तुम्हाला झोप नाही लागत आहे, ते तुम्ही विचार करायला पाहिजे. तुम्हाला जर खूप प्रमाणामध्ये पोटात दुखतंय पिरियडच्या वेळेस, तर ते नॉर्मलाइज नाहीये. पाळी येणं हे दुखणारच आहे. हे नाहीये नॉर्मलाइज. ह्याच्याबद्दल हेल्प घेतली पाहिजे. सो हे असे पॉइंट्स आहेत की जे आपण दुर्लक्ष करून नाही चालणार. तर तुझा मगाचा अजून एक मुद्दा होता HPV व्हॅक्सिन. हां. तर HPV व्हॅक्सिन आज गव्हर्नमेंटनी का सांगितलंय करायला? कारण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस हे होतात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या युटरसवर होतोय. आणि कॅन्सरसारखा रोग जर व्हॅक्सिननी आपण थांबवू शकत असू, तर हे व्हॅक्सिन घेणं खूप गरजेचं आहे. ओके. आपल्याला काय वाटतं कॅन्सर तर असाच होतो. पण जर हे व्हॅक्सिन घेऊन आपल्याला आपलं युटरस किंवा ओव्हरीज हे थांबवू शकत असू, तर आपण ते नक्की करायला पाहिजे. सो HPV व्हॅक्सिन म्हणून आहे हे आणि ह्याचं एज लिमिट आहे. सेक्शुअली तुम्ही ॲक्टिव्ह व्हायच्या आधीच हे व्हॅक्सिन घ्या. म्हणून हे गव्हर्नमेंट सांगतंय की छोट्या मुलींना आपण व्हॅक्सिन देणार आहोत आता. ओके. ज्या बायका मोठ्या आहेत त्यांनी पण घेणं गरजेचंच आहे. पण जर कॅन्सरसारख्या रोगाला आपण थांबवू शकत असू एका व्हॅक्सिनमुळे, ते आपण नक्की करणार आहोत. तुम्ही आज उघड उघडला वेळ दिला. तरी खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.